महाराष्ट्रात 40 ते 50 लाख रोजगार निर्माण होणार. दावोसवरून लाखो कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे. राज्य सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आपण सातत्याने या घोषणा ऐकत आलो आहोत. परंतु या घोषणांच्या धुमाकूळात महाराष्ट्रातल्या उद्योगांची खरी परिस्थिती काय आहे? संसदेत केंद्र सरकारने सादर केलेल्या आकडेवारीने संपूर्ण महाराष्ट्राला हादरा दिलाय. गेल्या 5 वर्षात महाराष्ट्रात तब्बल 36,211 खासगी कंपन्यांना कायमचे टाळे लागले. ही कोणतीही हवेतील आकडेवारी नाही किंवा विरोधकांचे आरोप देखील नाही, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी संसदेत विचारलेल्या प्रश्नाला केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने दिलेले हे अधिकृत उत्तर आहे. आज आपण देशाची आर्थिक राजधानी आणि उद्योगांचे इंजिन मानल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या प्रमाणावर कंपन्या का बंद पडत आहेत? रस्ते आणि पायाभूत सुविधांचा यात किती वाटा आहे? आणि चाकण MIDC सारख्या औद्योगिक पट्ट्यांमध्ये नक्की काय घडतंय यावर सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या माहितीनुसार बंद पडलेल्या या 36,211 कंपन्यांमध्ये सर्वाधिक धक्कादायक चित्र राज्याच्या आर्थिक राजधानीचं आहे. मुंबईत सर्वाधिक 12,009 कंपन्या बंद पडल्या. IT आणि ऑटोमोबाईलचे हब मानल्या जाणाऱ्या पुण्यात 6,433 कंपन्या बंद पडल्या आहेत. ठाण्यात 4,704 कंपन्यांना टाळे लागले आहेत. नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि रायगड या सर्व प्रमुख औद्योगिक जिल्ह्यांमध्येही हजारो लहान मोठे उद्योग बंद पडले. या आकडेवारीनुसार सर्वाधिक फटका 14,613 बिझनेस सर्व्हिसेस पुरवणाऱ्या कंपन्यांना बसला आहे. याशिवाय यात मॅन्युफॅक्चरिंग व मायनिंगच्या 6,582 कंपन्या आणि ट्रेडिंगच्या क्षेत्रातील 4,196 कंपन्यांना याचा फटका बसलाय. मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिस सेक्टर बंद पडणं म्हणजे थेट स्थानिक पातळीवरील रोजगार नष्ट होणं. एक कंपनी बंद होते तेव्हा फक्त मालकाचं नुकसान होत नाही, तर तिथे काम करणारे शेकडो कामगार, इंजिनियर्स आणि रोजंदारीवर चालणारी कुटुंब उघड्यावर येतात. आता प्रश्न असा उपस्थित होतोय की ज्या महाराष्ट्राला नेहमी गुंतवणुकीसाठी अव्वल म्हटलं जातं, तिथे हजारो कंपन्या काढता पाय का घेत आहेत? यामागे 3 ते 4 प्रमुख आणि गंभीर कारण समोर आली आहेत. सर्वात मोठं आणि घातक कारण म्हणजे रस्त्यांची दुरावस्था आणि वाहतूक कोंडी. पुण्यातील चाकण MIDCचं उदाहरण घ्या. चाकण, हिंजवडी आणि पिंपरी चिंचवड हे महाराष्ट्राच्या ऑटोमोबाईल आणि IT उद्योगाचे पाठीचे कणे आहेत. परंतु चाकण MIDC मध्ये दररोज 5 ते 6 तासांची वाहतूक कोंडी होते. महामार्गावरील खड्डे, अरुंद रस्ते आणि नियोजन शून्य वाहतूक व्यवस्था यांमुळे कच्चा माल वेळेवर कारखान्यात पोहोचत नाही आणि तयार झालेला माल बंदरांपर्यंत किंवा बाजारापर्यंत नेणं अशक्य होतं. टाइम इज मनी असं म्हणतात. वाहतुकीत जितका उशीर होईल तितका कंपन्यांचा लॉजिस्टिक खर्च वाढतो. याच त्रासाला कंटाळून एकट्या चाकण पट्ट्यातून सुमारे 20 कंपन्यांनी आपले प्लांट बंद केलेत किंवा इतर MIDC मध्ये हलवण्याचे निर्णय घेतले आहेत. उद्योगांना चालवण्यासाठी 3 गोष्टींची नितांत गरज असते. 1. अखंड वीज पुरवठा, 2. मुबलक पाणी आणि 3. चांगले रस्ते. अनेक MIDC पट्ट्यांमध्ये वारंवार होणारे लोड शेडिंग, पाण्याचे अवाजवी दर आणि अपुरा पुरवठा यांमुळे लहान आणि मध्यम उद्योगांचा उत्पादन खर्च प्रचंड वाढलाय. मोठ्या कंपन्या हा खर्च सहन करू शकतात, परंतु सूक्ष्म आणि लघु उद्योग अवघ्या काही महिन्यात कोलमडून पडतात. नवीन उद्योग आणताना दावोसमध्ये सामंजस्य करार केले जातात, परंतु प्रत्यक्षात जेव्हा कंपनी जमिनीवर काम सुरू करते तेव्हा तिला कागदपत्रांच्या जंजाळात आणि स्थानिक पातळीवरील त्रासाला सामोरे जावे लागते. अनेक ठिकाणी स्थानिक राजकीय दबाव, कंत्राटांसाठी होणारी दादागिरी आणि पोलीस संरक्षणाचा अभाव यांमुळे परदेशी व देशांतर्गत उद्योजक त्रस्त आहेत. तसेच ईज ऑफ डुईंग बिझनेस साठी जितकी शिथिलता कागदावर दिसते तितकी प्रत्यक्ष अंमलबजावणीमध्ये दिसत नाही. नियम आणि अटींच्या क्लिष्टतेमुळे अनेक कंपन्या थेट लिक्विडेशन मध्ये जात आहेत. गेल्या 5 वर्षात महाराष्ट्राने 3 भिन्न विचारसरणीचे आणि युतीचं सरकार पाहिलंय. राजकीय अस्थिरतेमुळे राज्याचे औद्योगिक धोरण वारंवार बदलत गेले. एका सरकारने मंजूर केलेले प्रकल्प दुसऱ्या सरकारने थांबवले किंवा पुनरावलोकन कक्षात अडकले. यामुळे उद्योजकांचा सरकारवरील विश्वास उडाला. MIDC ची स्थापनाच यासाठी करण्यात आली होती की उद्योगांना एकाच छताखाली सर्व सोयी सुविधा मिळाव्यात.
परंतु आज MIDC क्षेत्रातील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले. पावसाळ्यात कारखान्यांमध्ये पाणी शिरतं, ड्रेनेज लाईन तुंबते. जेव्हा एखादा उद्योजक महाराष्ट्रात शेकडो कोटींची गुंतवणूक करतो तेव्हा तो उत्तम पायाभूत सुविधांची अपेक्षा करतो. जर सरकार 5 वर्ष उलटूनही चाकण किंवा हिंजवडी सारख्या महत्वाच्या भागात 4 ते 6 पदरी रस्ते, उड्डाणपूल आणि वाहतूक नियंत्रण यंत्रणा उभारू शकत नसेल तर हा पूर्णपणे प्रशासकीय आणि राजकीय पराभव आहे. नवीन गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी हजारो कोटींचे रोड शो केले जातात, परंतु आधीपासूनच राज्यात असलेल्या 36,000 कंपन्यांना वाचवण्यात सरकारला अपयश आलं आहे ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा राज्य सरकार जेव्हा लाखो कोटींच्या गुंतवणुकीचे आणि 40 ते 50 लाख रोजगाराचे दावे करतं तेव्हा संसदेत सादर केलेली 36,211 कंपन्या बंद पडल्याची ही आकडेवारी त्या दाव्यांवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित करते. जर राज्यातील कंपन्या एकामागून एक बंद पडणार असतील, रस्ते खड्ड्यात जाणार असतील आणि वाहतूक कोंडीमुळे उद्योग राज्य सोडणार असतील तर नवीन येणाऱ्या रोजगाराच्या घोषणा केवळ कागदावरच राहतील. सरकारने केवळ नवीन करारांचे आकडे दाखवण्यापेक्षा महाराष्ट्रात सध्या अस्तित्वात असलेल्या उद्योगांना टिकून ठेवण्यासाठी, MIDC मधील रस्ते सुधारण्यासाठी आणि मूलभूत सुविधा देण्यासाठी ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे.